हे फुलाचं झाड मरता मरता वाचलं. कसं ते सांगते. काय झालं, पूर्ण असं बेनलं होतं. बेनलं म्हणजे पूर्ण असं छाटून काढलं होतं. त्यामुळे ते बहरायला वेळ लागला होता आणि माझ्या नवऱ्याला असं वाटत होतं की ते आता जगणार नाही, त्याला फुलं लागणार नाही, त्यामुळे ते आपण कट करून टाकूया. मी म्हटलं थोडे दिवस थांबा, कारण पूर्ण ते छाटलेलं असल्यामुळे त्याला बहरायला वेळ लागेल. आणि आता बघा इतकी छान अशी फुलं उठायला चालू झालेत ना. जर ते कट झालं असतं तर बिचारं ते मरून गेलं असतं. चला तर मी सकाळपासून काय काय कामं केली हे सांगते. मला बाजार भरायचं होतं, त्यामुळे हिरव्या मिरच्यांची अशी देठं काढून ठेवायची, म्हणजे मिरच्या जास्त दिवस टिकतात. त्यामुळे कधी सगळं जिकडं तिकडं वेगळं वेगळ्या कधी फळभाज्या वगैरे भाज्या सगळ्या काढून फ्रीजमध्ये भरून ठेवल्या. फुलं आणून ठेवली होती, त्यामुळे लगेचच देवपूजा करून घेतली. कसं दिवसभराच्या धावपळीत आपल्याला का सारखं देवाचं नाव घ्यायला, देवासमोर बसायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सकाळचं 10 मिनिट का असेना मी देवाचं नामस्मरण करते. त्यानंतर इथं आज सोमवार असल्यामुळे मला महादेवाला जायचं होतं आणि मी महादेवाला दुधाचा अभिषेक दर सोमवारी करते. कधीतरी जाणं शक्य नाही झालं तरच माझं कॅन्सल होतं, नाही तर सोमवारी मी महादेवाच्या मंदिरात असते. तर इथं तीच तयारी, दूध वगैरे, फुलं, अगरबत्ती, पाणी वगैरे सगळं गोळा करून ठेवलं. चला तर आजचा मिनी व्लॉग इथंच बंद करते. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.